नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अंकगणिती श्रेणी या प्रकरणातील पहिला घटक क्रमिका सिक्वेन्स हा आपण अभ्यासणार आहोत. यासाठी आपण पुढील संख्यांचे समूह विचारात घेऊया. क्रमिका समजावून घेण्यासाठी आपण काही संख्यांचे समूह विचारात घेऊया. पहिला समूह आहे 1 3 5 7 9 डॅश डॅश डॅश. यामध्ये जर आपण या संख्यांचं जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की पहिल्या संख्येत 2 मिळवले की पुढची संख्या दुसरी संख्या 3 मिळाली. 3 मध्ये 2 मिळवले की 5 मिळाले. 5 मध्ये 2 मिळवले की 7. 7 मध्ये 2 मिळवले की 9. याप्रमाणे आपल्याला पुढच्या संख्या सुद्धा मिळवता येतील. म्हणजे आधीच्या संख्येमध्ये जर 2 मिळवले तर आपल्याला पुढची संख्या मिळते. दुसरं उदाहरण पाहूया. 1 4 9 16 डॅश डॅश डॅश. या सर्व संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्यांचे वर्ग केले की आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळतात. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 याप्रमाणे आपल्याला हे सर्व वर्ग मिळालेले आहेत. या सर्व संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. तिसरं उदाहरण आहे 8 16 32 64 डॅश डॅश डॅश. आता या तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण जर नीट निरीक्षण केलं तर लक्षात येते की 8 ला 2 ने गुणलं की 16 येते. 16 ला 2 ने गुणलं की 32. 32 ला 2 ने गुणले की 64. याप्रमाणे 64 ला 2 ने गुणलं की पुढची संख्या 128 आपल्याला मिळेल. याप्रमाणेच पुढच्या संख्या मिळतील. मग इथे आधीच्या संख्येला 2 ने गुणले की पुढची संख्या आपल्याला मिळते. म्हणजे प्रत्येक उदाहरणामध्ये आपण पुढच्या संख्या कशा मिळत आहेत हे आपण पाहतो आहे. चौथं उदाहरण पाहूया. -5 -8 -11 -14 डॅश डॅश डॅश. इथे आपण जर नीट पाहिलं तर लक्षात येते की -5 या संख्येतून -3 जर 3 वजा केले तर -8 मिळतात. -8 मधून पुन्हा 3 वजा केले तर -11 मिळतात. -11तून पुन्हा 3 वजा केले तर -14 मिळतात. याप्रमाणे आधीच्या संख्येतून 3 वजा करत गेलो तर आपल्याला पुढच्या संख्या या समूहातील मिळतात. पाचवं उदाहरण आहे 0 2 4 6 डॅश डॅश डॅश. इथे आधीच्या संख्येमध्ये जर 2 मिळवले तर आपल्याला पुढच्या संख्या मिळतात. 0 मध्ये 2 मिळवले 2 झाले. 2 मध्ये 2 मिळवले 4. 4 मध्ये 2 मिळवले 6. याप्रमाणे 6 मध्ये 2 मिळवले 8 मिळतील. याप्रमाणेच पुढील सर्व संख्या मिळतील. 6वं उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये 1/1 आहे. दुसरी संख्या 1/2, तिसरी 1/3, 1/4 डॅश डॅश डॅश. इथे प्रत्येक संख्येचा अंश एकच आहे आणि छेदामध्ये मात्र 1 ने वाढ झालेली आहे. आणि इथे जर आपण नीट पाहिलं तर लक्षात येते की आधीच्या संख्येच्या छेदामध्ये 1 मिळवला की आपल्याला पुढची संख्या मिळते आहे. इथे छेदात 1 आहे. छेदात 1 मिळवला की इथे छेद 2 झाला. छेदात 1 मिळवला 3 झाला. इथल्या छेदात 1 मिळवला की पुढची संख्या आपल्याला मिळाली 1/4 म्हणजे छेद 1 ने वाढला. याप्रमाणेच पुढच्या संख्या आपल्याला मिळतील. मग आता हे जे 6 उदाहरणे आता आपण पाहिलेली आहेत या 6 उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येत असेल की इथे संख्यांची जी मांडणी केलेली आहे ती विशिष्ट क्रमाने विशिष्ट पद्धतीने झालेली आहे. वरील प्रत्येक संख्या समूहामध्ये कोणत्याही 2 क्रमागत संख्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध आहे आणि विशिष्ट नियम आहे. त्या नियमांतर्गतच पुढील संख्या तिथे आपल्याला समूहामध्ये आलेल्या दिसत आहेत. तेव्हा ज्या संख्या समूहातील संख्यांची विशिष्ट क्रमाने मांडणी केलेली असते आणि निश्चित नियमावर आधारित पुढील संख्या त्या समूहातील मिळतात अशा समूहांना क्रमिका असं म्हणतात. तेव्हा या प्रत्येक समूहामध्ये आपण आता पाहिलं की संख्यांची जी मांडणी आहे ती विशिष्ट क्रमाने झालेली आहे आणि त्यामध्ये एक विशिष्ट नियम पण आपल्याला दिसतो. म्हणजे इथे पहिल्या उदाहरणात जर आपण पाहिलं तर आधीच्या संख्येत 2 मिळवले
तर पुढची संख्या मिळते. म्हणजे आधीच्या संख्येत 2 मिळवणे हा या समूहाचा नियम आहे. आणि या नियमाने आधीच्या संख्येत 2 मिळवले तर पुढचं पद म्हणजेच पुढची संख्या आपल्याला मिळते. तेव्हा हा नियम आपल्याला या समूहामध्ये सांगता येईल. म्हणून हा समूह क्रमिका आहे. ज्या संख्या समूहांमध्ये संख्यांची मांडणी ही विशिष्ट क्रमाने आणि विशिष्ट नियमानुसार झालेली असते त्या समूहांना क्रमिका म्हणतात. त्यामुळे या 6 उदाहरणांमध्ये आपल्याला क्रमिका आहेत असं लक्षात येईल. कारण प्रत्येक उदाहरणामध्ये इथे विशिष्ट असा नियम आपल्याला दिसतो. दुसऱ्या उदाहरणामध्ये पूर्णवर्ग संख्या हा नियम दिसतो. याप्रमाणे 1, 4, 9, 16 याप्रमाणे पुढच्या पूर्णवर्ग संख्या आपल्याला मिळतील. 1 चा वर्ग 1 आहे, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 याप्रमाणे 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 याप्रमाणे पुढच्या संख्या सांगता येतील. आणि इथे प्रत्येक संख्या त्यांची कोणत्या स्थानावर आहे हेही आपण इथे सांगू शकतो. म्हणजे या मालिकेतली कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण सांगू शकतो या प्रत्येक उदाहरणामध्ये. तिसऱ्या उदाहरणामध्ये नियम आपण पाहिला, आधीच्या संख्येस 2 ने गुणले. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक संख्येची पोझिशन म्हणजेच त्याचं स्थानही आपण सांगू शकतो. आणि ती संख्या कोणत्या स्थानावर आहे म्हणजे तिचा सुरुवातीपासूनचा क्रम कितवा आहे हेही आपण इथे सांगू शकतो. म्हणजे या सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की इथे प्रत्येक ठिकाणी हा जो नियम आहे तो इथे कंसामध्ये आपण लिहिलेला आहे. 5व्या उदाहरणामध्ये आधीच्या संख्येत 2 मिळवले आहेत. 4थ्या उदाहरणात आधीच्या संख्येतून 3 वजा केले आहेत. 3ऱ्या उदाहरणात आधीच्या संख्येत 2 ने गुणले आहे. आणि शेवटच्या उदाहरणामध्ये 6व्या उदाहरणात आधीच्या संख्येच्या छेदात 1 मिळवला की आपल्याला पुढची संख्या मिळते आहे. म्हणजे याप्रमाणे प्रत्येक संख्यांच्या या मालिकेमध्ये म्हणजे समूहामध्ये संख्यांची विशिष्ट क्रमाने मांडणी झालेली आहे. आणि त्या 2 क्रमागत संख्यांमध्ये एक निश्चित अशा प्रकारचा विशिष्ट प्रकारचा नियम आपल्याला दिसतो. आणि हा नियमच आपण इथे कंसामध्ये लिहिलेला आहे. आणि या नियमामुळे आपल्याला या मालिकेतील कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं. म्हणून विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहालाच क्रमिका असं म्हणतात. आता हाच घटक आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. सिक्वेन्स म्हणजेच क्रमिका. कन्सिडर द फॉलोइंग लिस्ट ऑफ नंबर्स. कन्सिडर द फर्स्ट लिस्ट 1, 3, 5, 7, 9 ... In this list, if we observe the numbers very carefully, we get a rule. And what is that rule? Adding 2 in the previous number. So this is the rule we found here. If we add 1 plus 2, we get 3. 3 plus 2, we get 5. 5 plus 2, we get 7. 7 plus 2, we get 9. Similarly, we get the remaining terms. So 9 plus 2, we get 11. So on. So here adding 2 in the previous number, this is the rule of this list. Consider the second list 1, 4, 9, 16 ... These are the perfect square numbers. So square of 1 is 1, square of 2 is 4, square of 3 is 9, square of 4 is 16. Similarly, square of 5 is 25, square of 6 is 36 and so on. So all these are the perfect square numbers. So square of natural number is a perfect square. So all these are the perfect square numbers. Now consider the third example. 8, 16, 32, 64 ... Now in this list of numbers, if we multiply by 2 to the previous number, we get the next number. So 8 into 2, we get 16. 16 into 2, 32. 32 into 2 is 64. Similarly, 64 into 2, we get 128 and so on. So here, multiplied by 2 to the previous number, so this is the rule we found in this list of numbers. Consider the fourth example. -5, -8, -11, -14 and so on. So here, if we subtract 3 from the first number, we get -8. Again subtract -8 minus 3, we get -11. Subtract 3 from this -11, we get -14. So similarly, we get -17. So
in this example, the rule is subtract 3 from the previous number. Now consider the fifth example. 0, 2, 4, 6 and so on. So adding 2 in the previous number, we get the next number. So 0 plus 2 we get 2, 2 plus 2 is 4, 4 plus 2 is 6, 6 plus 2 is 8, 8 plus 2 is 10 and so on. So adding 2 in the previous number, this is the rule in this list. And in the last example, 1 upon 1, 1 upon 2, 1 upon 3, 1 upon 4 and so on. So in this example, if we observe carefully that the denominator is increased by 1. So in the first number, in the first term, denominator is 1. In the second term, denominator is 2, means it is increased by 1. Again in the third term, it is 3, means it is increased by 1. So adding the denominator by 1, this is the rule in the last example. So all these examples are the sequences, because in above examples, each collection or each list of numbers have a definite arrangements, and in each list there is a specific relation between any two consecutive numbers according to some definite rule. Such a list of numbers is called a sequence. A sequence is a list of numbers arranged in a definite order according to some definite rule. So here we found the rule in each of the example. Adding 2 is the rule of the first list. Perfect square number, this is the rule of the second list of numbers. Similarly here, in the third list of numbers, multiplied by 2 to the previous number, this is the rule in this example. In the fourth example, subtract 3 from the previous, we get the next number. So this is the rule. Adding 2 in the previous number, this is the rule of fifth example. And similarly, adding the denominator by 1 in the previous number, we get the next number. So this is the rule of the sixth list of numbers. So in all above examples, each collection of numbers have a definite arrangements. It means that it has a specific relation between any two consecutive numbers according to some definite rule. Such a list of numbers is called as a sequence. Also, we can identify or we can determine the place of each number in the list. So in the particular order, all the numbers are written in particular order. Also we get a place of each number. So such a list of numbers is called as sequence. In all above examples, we can write the next number also, and we can tell the position of any number. Also we can write its order. So we can place of each number and the position of each number. So we can define a sequence as, a sequence is a list of numbers arranged in a definite order according to some definite rule. म्हणून आपण वरील सर्व उदाहरणांवरून अशी क्रमिकेच्या बाबतीमध्ये अशी व्याख्या करू शकतो की प्रत्येक वरील उदाहरणांमध्ये संख्या समूहांमध्ये आपल्याला कोणत्याही दोन क्रमागत संख्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध आहे आणि विशिष्ट नियम पण दिसून येतो. तो नियम आपण आत्तावरती पाहिला. अशा सर्व संख्या समूहांना क्रमिका म्हणतात. म्हणजेच ज्या संख्या समूहातील संख्यांची विशिष्ट क्रमाने मांडणी केलेली असते आणि त्यामध्ये निश्चित नियम आपल्याला त्या संख्यांमध्ये दिसतो, अशा समूहांना क्रमिका म्हणतात. हेच आपण इंग्रजीतून असं म्हणू शकतो. इन अबव एक्झाम्पल्स ईच कलेक्शन ऑफ नंबर्स हॅव डेफिनेट अरेंजमेंट्स. इन ईच लिस्ट there is a specific relation between any two consecutive numbers according to some definite rule. So such a list of numbers is called a sequence. So we can define the sequence as
A sequence is a list of numbers arranged in a definite order according to some definite rule. आता आपण क्रमिका म्हणजे काय ते अभ्यासलं. आता आपण क्रमिकेतील क्रमवार पदे जी असतात त्यांना अक्षरं कशी मानतात ते आपण पाहूया. क्रमिकेतील क्रमवार पदे T1, T2, T3 डॉट 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 Tn डॉट 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 या प्रकारे दर्शवतात. सामान्यपणे क्रमिका महिरपी कंसात Tn कंस पूर्ण अशी लिहितात. इन अ सिक्वेन्स ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲज T1, T2, T3 डॉट 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 Tn डॉट डॉट डॉट. In general, the sequence is written as Tn in the curly bracket. आता यासाठी आपण इथे उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला क्रमवार पदांना अक्षरं कशी घ्यायची ते लक्षात येईल. एक इथे क्रमिका आपण विचारात घेऊया. 9, 15, 21, 27 डॉट डॉट डॉट. इथे पहिलं पद आहे 9. मग पहिलं पद आहे त्याला आपण T1 हे अक्षर घेतोय. T1 म्हणजे फर्स्ट टर्म म्हणून टर्म साठी टी अक्षर घेतलेलं आहे. टर्म म्हणजेच पद. मग इथे पहिलं पद 9 आहे म्हणून याला आपण T1 म्हणतोय. दुसरं पद म्हणजे सेकंड टर्म 15 आहे म्हणून T2 बरोबर 15 घेतलेला आहे. तिसरं पद म्हणजे थर्ड टर्म 21 आहे म्हणून इथे T3 21 घेतलेला आहे. फोर्थ टर्म म्हणजे चौथं पद या समूहातलं या क्रमिकेतील 27 आहे म्हणून आपण इथे T4 बरोबर 27 लिहिलंय. आणि इथे पुढे डॉट 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 आहे म्हणजेच ही यादी अनंत आहे. म्हणजेच याप्रमाणे आपण पुढची पदं सुद्धा याच क्रमाने अक्षर घेऊन लिहू शकतो. म्हणजे 5वं जे पद आहे त्याला आपण T5 म्हणू शकतो. 6वं पद आहे त्याला T6 म्हणू शकतो. याप्रमाणे आपल्याला पुढच्या टर्म्स लिहिता येतील. दुसरं उदाहरण पाहूया. या क्रमिकेमध्ये 7, 7, 7, 7 डॉट 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 अशा संख्या दिलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक पद हे 7च आहे या मालिकेमध्ये. मग इथे पहिलं पद T1 7 आहे. दुसरं पद T2 7 आहे. तिसरं पद T3 7च आहे. T4 पण 7 आहे. T5 पण 7 आहे. T6 पण 7 आहे. याप्रमाणे आपण हे पदांसाठी अक्षर अशी घेऊ शकतो. म्हणजे फर्स्ट टर्म इज 7 means T1 is 7, second term is also 7, third term is also 7, fourth term is also 7, fifth term is also 7, like that. आता तिसरं उदाहरण पाहूया. -2, -6, -10, -14 डॉट डॉट डॉट. इथे पहिलं पद आहे -2 म्हणून T1 घेतलं. पहिलं पद म्हणजेच फर्स्ट टर्म T1, सेकंड टर्म म्हणजेच दुसरं पद -6 आहे म्हणून T2 बरोबर -6 लिहिलंय. तिसरं पद -10 आहे. चौथं पद -14 आहे आणि याप्रमाणेच डॉट 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 आहे. याप्रमाणे आपण पुढची पदे इथे घेऊ शकतो. तेव्हा टी हे अक्षर आहे ते टर्मसाठी आलेलं आहे. टर्म म्हणजे पद म्हणजे या क्रमिकेतील कितवं पद आहे तो त्याचा नंबर या टीच्या उजव्या बाजूला तळाशी इथे आपण जो नंबर लिहिलाय सफिक्स लोअर सफिक्सचा जो नंबर आहे हा नंबर आपल्याला सांगतो की या क्रमिकेतील त्याची पोझिशन कितवी आहे. म्हणजेच त्याची प्लेस कुठे आहे हे आपल्याला यावरून कळतं आहे. म्हणजेच T1 म्हणजे फर्स्ट टर्म, T2 म्हणजे सेकंड टर्म, T3 म्हणजे थर्ड टर्म, T4 म्हणजे फोर्थ टर्म. याप्रमाणे आपण पदांच्यासाठी अक्षरं निश्चित करणार आहोत. आता श्रेणी म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजावून घेऊया. प्रोग्रेशन ज्या क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत पदांमध्ये निश्चित अशा प्रकारचा सहसंबंध असतो व तो संबंध त्या समूहातील प्रत्येक 2 क्रमागत पदांमध्ये समान असला पाहिजे म्हणजे स्थिर असला पाहिजे तर अशा क्रमिकेला श्रेणी म्हणतात. म्हणजे कोणत्याही समूहातील 2 क्रमागत पदांमधला जो सहसंबंध आहे म्हणजे जो नियम आहे तो कोणत्याही 2 क्रमागत पदांमध्ये समान किंवा स्थिर असला पाहिजे तरच त्या क्रमिकेला श्रेणी असं म्हणतात. आणि श्रेणींचे 3 प्रकार आहेत. अंकगणिती श्रेणी, भूमितीय श्रेणी आणि आवर्त किंवा सुसंगत श्रेणी असंही त्याला म्हणतात किंवा त्याला हारात्मक श्रेणी असंही म्हणतात. तेव्हा आपण यावर्षी जो अभ्यास करणार आहोत तो अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करणार आहोत. प्रोग्रेशन. A progression is a special type of sequence in which the relationship between any 2 consecutive terms is the same, means constant,
and there are three types of progressions. First is arithmetic progression, second is geometric progression, and third is harmonic progression. In this year we will study arithmetic progression only. आता आपण अंकगणिती श्रेणीचा अधिक सखोलपणे विचार करूया. अंकगणिती श्रेणीचा आपल्याला सखोलपणे अभ्यास करायचा आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सुरुवातीला आपण अंकगणिती श्रेणीची व्याख्या समजावून घेऊया. दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतात. म्हणजे अंकगणिती श्रेणी ही क्रमिका असली पाहिजे हे प्रथम लक्षात ठेवायचं आहे. आणि क्रमिका म्हणजे काय ते आत्ताच आपण पाहिलंय की क्रमिकेमध्ये संख्यांची जी मांडणी असते ती विशिष्ट पद्धतीने झालेली असते. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा नियम असतो आणि विशिष्ट नियमाने झालेली जी मांडणी असते, विशिष्ट क्रमाने जी मांडणी झालेली असते त्या समूहाला क्रमिका म्हणतात. म्हणजे इथे अंकगणिती श्रेणी सुद्धा क्रमिका असली पाहिजे हे इथे फार महत्वाचं आहे. म्हणजे व्याख्या करतानाच आपण अशी केलेली आहे की दिलेल्या क्रमिकेतील म्हणजे ती क्रमिका असली पाहिजे, म्हणजे त्यामध्ये संख्यांमध्ये विशिष्ट अशा प्रकारचा सहसंबंध असला पाहिजे, विशिष्ट प्रकारचा नियम असला पाहिजे, विशिष्ट प्रकारचा क्रमबद्ध अशा प्रकारची मांडणी असली पाहिजे. तर अशा क्रमिकेतील दोन क्रमागत पदांमधील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक हा स्थिर असला पाहिजे. फरक म्हणजेच इथे वजाबाकी आपल्याला घ्यायची आहे की पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं आहे आणि हा जो फरक आहे दोन क्रमागत पदांमधला हा सर्व ठिकाणी सारखा असला पाहिजे, म्हणजेच समान किंवा स्थिर असला पाहिजे. तरच त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणता येईल. आता इंग्रजीतून अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय समजावून घेऊया. पहिल्यांदा व्याख्या पाहूया. डेफिनेशन: a sequence in which the difference between any two consecutive terms is constant, then the sequence is called arithmetic progression. And in short, we can write A dot P dot. This is a short form of arithmetic progression. Now, first, to have an arithmetic progression, it must be a sequence. And what is meant by sequence, we have learned earlier. Sequence means a set of numbers where the numbers are arranged in a definite order and the definite arrangement is there. So here to have a arithmetic progression, arithmetic progression means it is a sequence in which the difference between any two consecutive terms is constant. Then that sequence is called as arithmetic progression. आपण मगाशीच पाहिलं की क्रमिकेतील सर्व पदांना आपण T1, T2, T3, T4 डॉट 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 याप्रमाणे अक्षर घेतो. पहिलं पद असतं त्याला आपण T1 म्हणतो, दुसरं पद असतं त्याला T2 म्हणतो, तिसरं पद आहे T3, चौथ्या पदाला T4 याप्रमाणे आपण अक्षरं पाहिलेली आहेत. फर्स्ट टर्म इज T1, सेकंड टर्म इज T2, थर्ड टर्म इज T3 अँड फोर्थ टर्म इज T4 लाईक दॅट. मग इथे अंकगणिती श्रेणीतील पहिलं जे पद असतं ते नेहमी ए या अक्षराने दर्शवलं जातं किंवा त्यालाच आपण T1 पण म्हणतो. T1 म्हणजेच पहिलं पद किंवा ते ए या अक्षराने सुद्धा दर्शवलं जातं. आणि त्यांच्यातला जो सामान्य फरक आहे जो डी या अक्षराने दर्शवला जातो. सामान्य फरक म्हणजेच पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं आहे. मग आता इथे ते समजण्यासाठी आपण इथे एक अंकगणिती श्रेणीचा विचार करूया. ए पहिलं पद आहे, ए प्लस डी दुसरं पद आहे, तिसरं पद ए प्लस 2D आहे, चौथं पद ए प्लस 3D आहे अँड डॉट 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 याप्रमाणे पुढची पदे आहेत. मग इथे T1 म्हणजेच पहिलं पद ए आहे, T2 म्हणजेच ए प्लस डी आहे, T3 म्हणजेच तिसरं पद ए प्लस 2D आहे, चौथं पद ए प्लस 3D आहे. याप्रमाणे आपल्याला पुढची पदे सांगता येतील. तर या श्रेणीमध्ये पहिलं पद ए आहे आणि या श्रेणीमधील प्रत्येक दोन क्रमागत पदांमधला जो सामान्य फरक आहे जो आपण डी या अक्षराने दर्शवतोय तर तो इथे डी येणार आहे. बघा इथे T2 मधून जर T1 वजा केलं म्हणजे ए प्लस डी मधून जर ए वजा केला तर ए कॅन्सल होईल म्हणजे डी हे शिल्लक राहील. इथे T3 मधून जर T2 वजा केला, पुढच्या पदातून जर मागचं पद वजा केलं तर इथे देखील आपल्याला सामान्य फरक हा डी मिळेल.
म्हणजे ए प्लस 2D मधून जर ए प्लस डी वजा केले तर हा ए कॅन्सल होईल आणि 2D मधून हा एक डी कॅन्सल होईल, म्हणजेच डी शिल्लक राहील. असंच पुढच्या मध्ये पण T4 मधून जर T3 वजा केला तर सामान्य फरक हा प्रत्येक वेळेला आपल्याला डी मिळणार आहे. सामान्य फरक काढताना नेहमी पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं आहे. म्हणजे T2 मधून T1 वजा करायचं आहे, T3 मधून T2 वजा करायचं आहे, T4 मधून T3 वजा करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला जेवढी पदे त्या श्रेणीमध्ये दिलेली आहेत त्या प्रत्येकांमधला, प्रत्येक 2 क्रमागत पदांमधला आपल्याला सामान्य फरक काढता येईल. आणि हा सामान्य फरक सर्व ठिकाणी स्थिर असतो, म्हणजे समान असतो, म्हणूनच त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतात. In an AP, first term is denoted by letter A, small a, and the common difference is denoted by small letter d. Now consider an arithmetic progression. A, comma A plus D, comma A plus 2D, comma A plus 3D, and so on. Here, first term is A, so T1 is A. Second term means T2 is A plus D. Third term is T3 is equal to A plus 2D. Similarly, fourth term T4 is A plus 3D, and so on. So, here T1 is A, T2 is A plus D, T3 is A plus 2D, and so on. Here, if we observe carefully, if we find the common difference of any two consecutive terms, it is D. Now look at the first terms. Subtract the first term from the second, means T2 minus T1, means A plus D minus A, so A cancelled, D is the difference. Similarly, T3 minus T2 means A plus 2D minus A plus D, so A cancelled and 2D minus D is D. So the difference between these two terms is D. Similarly, here T4 minus T3 is also D. So in each and every consecutive terms, if we observe that common difference between any two consecutive terms is D. So whenever the common difference between any two consecutive terms is constant, means it is same, then that sequence is called as arithmetic progression. So this is an arithmetic progression. आता आपण अंकगणिती श्रेणीची काही उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण 100, 70, 40, 10 ... ह्या क्रमिकेमध्ये सुरुवातीची 4 पदे आपल्याला दिलेली आहेत आणि पुढे अनंत पदे यामध्ये आहेत. मग इथे पहिलं पद T1 या अक्षराने आपण दर्शवतो, त्याप्रमाणे पहिलं पद T1 किंवा A हे अक्षर सुद्धा वापरता येतं. म्हणजे T1 बरोबर A म्हणजे 100 आहे, T2 म्हणजे दुसरं पद 70 आहे, तिसरं पद T3 40 आहे आणि चौथं पद T4 10 आहे. इथे 4च पदे दिलेली आहेत. मग यावरून आपण प्रत्येक 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक इथे काढू शकतो. मग सामान्य फरक कसा काढायचा हे मगाशी आपण पाहिलं की पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं असतं. म्हणजे पहिला सामान्य फरक 2 पदांमधला काढूया. D बरोबर T2 वजा T1, म्हणजे T2 मधून T1 ला वजा करायचंय, 70 मधून 100 ला वजा करायचंय. मग ती वजाबाकी झाली, इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. मोठ्यातून लहान 100 मधून 70 गेले 30 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे इथे पहिला सामान्य फरक आपल्याला मिळाला वजा 30. याप्रमाणे दुसरा सामान्य फरक काढताना T3 मधून T2 ला वजा करायचा आहे. पहिला काढताना T2 मधून T1 वजा केला, आता पुढचा काढताना T3 तून T2 ला वजा करूया. म्हणजे 40 मधून 70 वजा करायचे आहेत. मग इथे देखील भिन्न चिन्ह वजाबाकी झाली, 70 मधून 40 गेले 30, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, त्यामुळे वजा 30 आला. तिसरा फरक काढूया, 10 वजा 40, म्हणजे T4 वजा T3 करायचा आहे. तोही फरक इथे भिन्न चिन्ह वजाबाकी झाली, 40 मधून 10 गेले 30 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर आला, वजा 30 आला फरक. म्हणजे इथे 4 पदे दिलेली आहेत, म्हणजे आपण सामान्य फरक हा 3 वेळा काढू शकतो. म्हणजेच T2 वजा T1, T3 वजा T2 आणि T4 वजा T3. म्हणजे जेवढी पदे दिलेली असतात त्यापेक्षा 1 कमी होणार. म्हणजे 4 पदेत म्हणजे 3 वेळा D आपल्याला इथे
निघणार आहे. डी आपण काढू शकतो. मग इथे 4 पदे दिलेली असल्यामुळे आपण 3 वेळा प्रत्येक 2 क्रमागत पदांमधला फरक या ठिकाणी काढला आणि तो प्रत्येक फरक इथे स्थिर आलेला आहे, म्हणजे समान आलेला आपल्याला दिसतो आहे. म्हणजे इथे मी लिहिलंय की डी बरोबर -30 आलेला आहे, की जो स्थिर आलेला आहे. म्हणजेच इथे प्रत्येक 2 क्रमागत पदांमधील फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. याप्रमाणे आपल्याला दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ओळखताना आपल्याला या पद्धतीने गणित सोडवायचं आहे. प्रत्येक 2 क्रमागत पदांमधला फरक स्थिर येतो का पाहायचा आहे. जर फरक स्थिर आला, म्हणजे फरक जर समान आला, तर आपण दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे असा आपला निष्कर्ष असणार आहे. Now let us learn some examples of arithmetic progression. First example, 100, 70, 40, 10, ... Here first term is 100. So we can write T1 is equal to A is equal to 100. So for the first term we can denote the first term as T1 or A also. So T1 is equal to A is equal to 100. T2 is 70, T3 means third term is 40, like that fourth term is T4 is equal to 10 and so on. So there are 4 terms given and so on. So this is an infinite list of numbers. Now here we can find the common difference between any 2 consecutive terms. So here first common difference D is T2 minus T1 means 70 minus 100. Here different sign subtraction. So 100 minus 70 is 30 and give the big sign minus here. So first common difference is minus 30. Similarly we can find the second difference T3 minus T2. T3 minus T2 is 40 minus 70. Again here different sign subtraction. 70 minus 40 is 30 and give the big sign minus here. So second difference is also minus 30. Similarly the third difference 10 minus 40 means T4 minus T3 is 10 minus 40 is equal to minus 30. So everywhere D is constant means D is same. So here D is equal to minus 30 which is constant here. It means that here the difference between any 2 consecutive terms is constant. Therefore given sequence is an AP. So in this example the given list of numbers is a sequence. So how to identify whether the given sequence is AP or not? To identify whether the given sequence is AP or not, we have to find the common difference between the any 2 consecutive terms. So here we get 3 common differences because 4 terms are given. So there are 4 terms, so we can find the D 3 times. T2 minus T1, this is the first D. T3 minus T2, this is the second difference. And the third is T4 minus T3. If in the given example 5 terms are given, so we can find the D 4 times. So the number of terms are 4, so we can find the D 3 times. So in this way, if the common difference D is constant everywhere, then the difference between the 2 consecutive terms is constant, then the given sequence will be an AP. And if the common difference is not constant, then the given sequence is not an AP. आता अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ओळखण्यासाठी आपण अजून एक उदाहरण समजावून घेऊया. दुसरं उदाहरण -7 -4 -1 2 ... इथे संख्या मोठ्या मोठ्या होत चाललेल्या आहेत हे आपल्याला लगेच लक्षात येत आहे. पहिलं पद आहे T1 A बरोबर -7, T2 बरोबर म्हणजे दुसरं पद -4, T3 म्हणजे तिसरं पद -1 आणि चौथं पद 2 आहे, T4 बरोबर 2. इथे 4 पदे दिलेली आहेत म्हणजे आपण इथे D 3 वेळा काढू शकतो. मग सामान्य फरक D 3 वेळा काढायचा आहे. त्यातला पहिला D असा काढायचा आहे T2 वजा T1, म्हणजेच -4 मधून -7 ला वजा करायचा आहे. -4 वजा 7 कंस केले इथे, -7 ला कंस केला,
मग इथे वजा 4 आहे तसेच लिहिले. या वजामुळे आतलं चिन्ह बदललं, ते अधिक झालं. वजा वजाचा गुणाकार अधिक झाला, कारण कंस म्हणजे गुणिले असतं. मग याप्रमाणे वजा वजाचा गुणाकार अधिक झाला, 7 झाले. इथे भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी झाली, 7तून 4 गेले, 3 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे म्हणून उत्तराला इथे अधिक चिन्ह आलेलं आहे. म्हणजे पहिला सामान्य फरक डी हा 3 आलेला आहे. याचप्रमाणे दुसरा डी काढूया. T3 वजा T2 म्हणजेच वजा 1 मधून वजा 4 ला वजा करायचंय. वजा 1 वजा कंसात वजा 4, हे वजा वजा अधिक होतील, हे वजा 1 तसेच. मग इथे भिन्न चिन्ह आहे, 4तून 1 गेला 3, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, म्हणजे इथे डी 3 आलेला आहे. मग तिसरा डी काढूया. T4 वजा T3 याप्रमाणे 2 वजा कंसात वजा 1 या दोघांची वजाबाकी झाली. मग इथे 2 आहे तसेच लिहिले, वजा वजाचा गुणाकार अधिक झाला, 2 अधिक 1 3. मग इथे प्रत्येक वेळेला डी स्थिर आलेला आहे, 3 आलेला आहे म्हणून इथे लिहिले डी बरोबर 3 हा स्थिर आहे. म्हणजेच येथे प्रत्येक 2 क्रमागत पदांमधील फरक स्थिर आहे, म्हणजे समान आलेला आहे. म्हणजेच दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ओळखताना जेवढी पदे दिलेली आहेत त्यानुसार आपण डी प्रत्येक 2 क्रमागत पदांमधला दिलेल्या पदांवरून काढायचा आहे. आणि जर डी समान आला म्हणजे डी स्थिर आला तरच ती क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि जर फरक स्थिर आला नाही, एक जरी फरक वेगळा आला म्हणजे स्थिर आला नाही, तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. Now, in this second example, we will decide whether the given sequence is AP or not. So here T1 means first term is T1 is equal to A is equal to -7, T2 is -4, T3 is -1 and T4 is 2. So there are 4 terms given. So we can find the D 3 times. So first common difference D is T2 minus T1. So -4 minus of -7. So -4 as it is, minus of minus becomes plus. So 7. So 7 minus 4, different sign subtraction. So 7 minus 4 is 3 and give the big sign plus. So plus 3, D is equal to 3. Second D, T3 minus T2. So T3 minus T2 means -1 minus of -4. So here -1 as it is, minus of minus become plus. So plus 4. So different sign subtraction, 4 minus 1 is 3 and give the big sign plus. So second D is also 3. Similarly, we can find the third D, T4 minus T3. 2 minus of -1. So 2 minus of -1 means 2 as it is, minus of minus become plus 1 here and 2 plus 1 is 3. So here everywhere D is constant. So D is 3 which is constant. So here the difference between any 2 consecutive terms is constant, so given sequence is an AP. So how to identify the sequence is AP or not? So to identify the sequence is AP or not, we have to find the D means common difference of the 2 consecutive terms. So difference means T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3 like that. So the number of terms are 4 here, so we can find the D 3 times. So here everywhere D is constant, and whenever the D is constant then the given sequence is an AP. And if the D is not constant then given sequence is not an AP. But here D is constant, so given sequence is an AP. आता शेवटचं तिसरं उदाहरण आपण पाहूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये क्रमिका अशी दिलेली आहे 5 5 5 5 डॉट डॉट डॉट. ही देखील अनंत पदे असलेली क्रमिका आहे. मग इथे पहिलं पद T1 बरोबर A बरोबर 5, कारण पहिल्या पदाला आपण T1 आणि A अशी दोन्ही अक्षरं वापरू शकतो, बरोबर 5. T2 पण 5 आहे, T3 पण 5 आहे, चौथं पद पण 5 आहे. इथे 4 पदे दिलेली आहेत आणि पुढे डॉट 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 केलेलं आहे. मग याप्रमाणे पहिल्या 4 पदांवरून आपण 3 वेळा D इथे काढू शकतो. मग पहिला सामान्य फरक D बरोबर T2 वजा T1 म्हणजेच 5 मधून 5 गेले 0. दुसरा D काढूया T3 वजा T2 म्हणजे 5 मधून पुन्हा 5 गेले 0.
आणि तिसरा डी काढूया T4 वजा T3 म्हणजे 5 मधून 5 गेले 0. याप्रमाणे आपण 3 वेळा डी काढला. प्रत्येक वेळेला डी 0 आलेला आहे म्हणजे डी 0 म्हणजे स्थिर आलेला आहे म्हणजे समान आलेला आहे. म्हणजे इथे प्रत्येक 2 क्रमागत पदांमधील फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. In this example, the sequence is 5, 5, 5, 5, dot, dot, dot. This is also infinite sequence. So here first term is T1 is equal to A is equal to 5, T2 is also 5, T3 is 5, and T4 is also 5. So we can find D 3 times because 4 terms are given. So D is equal to T2 minus T1 means 5 minus 5 is 0. Second D is T3 minus T2 is 5 minus 5 is 0. Again last D T4 minus T3, 5 minus 5 is also 0. So everywhere D is 0 means it is constant, means D is same. So D is constant means here the difference between any two consecutive terms is constant. Therefore given sequence is an AP. Now in above all the 3 examples we have observed that the D common difference D is negative in the first example, positive in the second example, and in the third example D is 0. So we can say that D is positive or negative or 0. So out of these 3, D is negative or positive or 0. आता जे आपण वर 3 उदाहरणं पाहिली अंकगणिती श्रेणीची, या उदाहरणांमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की सामान्य फरक जो डी असतो तो पहिल्या उदाहरणामध्ये ऋण आलेला होता, दुसऱ्या उदाहरणामध्ये धन आलेला होता आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये 0 आलेला होता. त्यामुळे सामान्य फरक जो असतो डी तो ऋण, धन किंवा 0 हा असणार आहे. मग ज्या वेळेला सामान्य फरक ऋण येतो त्यावेळेला त्या क्रमिकेतील पद ही लहान लहान होत जातात. ज्या वेळेला डी धन येतो त्यावेळेला त्या क्रमिकेतील पद म्हणजे संख्या या मोठ्या मोठ्या होत जातात. आणि ज्या वेळेला त्या क्रमिकेतील सामान्य फरक हा 0 असतो त्यावेळेला सर्व पदे समानच असतात. जशी इथे 5, 5, 5 आपण मगाशी पाहिलं की सर्व पदे समान आलेली आहेत कारण डी 0 आलेला होता. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सामान्य फरक हा ऋण, धन किंवा 0 असतो. इन द सिक्वेन्स इफ कॉमन डिफरन्स इज निगेटिव्ह then the numbers are in the decreasing order. If D is positive means the numbers in the sequence are in ascending order, and if the common difference is 0 then all the terms in that sequence are same, like that here 5 5 5 5. So all the terms are same because common difference is 0 which is constant here. So common difference is negative or positive or 0.